शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना त्रास होता कामा नये। हा व्हिडिओ पाहिल्यानंतर महाराष्ट्रातील लाखो शेतकरी एकच प्रश्न विचारतायत, राज्यात उद्योग महत्त्वाचे की अन्नदाते? सरकारच्या मंत्र्यांच्या तोंडून असं विधान बाहेर पडतं आणि त्यानंतर कृषी मंत्री त्याच्या मागचा हेतू योग्य असल्याचं सांगतात। मग आता प्रश्न असा आहे, शेतकरी इतके गृहीत धरले गेलेत का की त्यांचा त्रास चालून जातोय? या संपूर्ण वक्तव्याचा काही चुकीचा अर्थ काढला जातोय का? या सगळ्याबाबत आता आपण चर्चा करूया। पण सुरू करण्याआधी आमच्या चॅनलला नवीन आला असाल तर सबस्क्राइब करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका। राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्या एका विधानाने महाराष्ट्रात मोठा राजकीय वाद निर्माण झालाय। जळगाव मधील एका कार्यक्रमात वीज पुरवठ्यावर बोलत असताना त्यांनी म्हटलं, शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल, पण उद्योजकांना त्रास होता कामा नये। हे वक्तव्य समोर आल्यानंतर सोशल मीडियावरती संताप व्यक्त होऊ लागला। पण ते नेमकं असं काय म्हणाले दाखवते। आमची एवढीच विनंती आहे की एक वेळेस आम्ही शेतकरी सहन करून घेऊ, पण उद्योजकाला फार त्रास होतो। कारण की उद्योजकाला मजुराला पैसे द्यायचे, जे लाईट गेली तर असं म्हणता येत नाही की तुला मी पैसे देणार नाही, तो लॉस होतो, त्याच्या प्रोडक्शनवर लॉस होतो। आणि दुसरा नवीन येणारा उद्योग काय म्हणतो की जाऊ द्या साला, इथं लाईटच मिळत नाही तर कशाला उद्योग टाकायचा। आमची हात जोडून विनंती, एक वेळेस थोडासा शेतकऱ्यांना थोडा त्रास झाला तर आम्ही सहन करू, पण आमच्या उद्योजकांना त्रास होऊ देऊ नका, एवढीच आमची हात जोडून विनंती आहे। कारण की उद्योजकांमुळे आमचे पुरे डबा घेऊन जाऊन 15,000 तरी भेटतात त्यांना तिथं कमीत कमी। या परिसरामधले आमचे 500-700 हजार मुलं जे जातात तर त्यांना इथे 12वी पासला कुठं काम मिळणार आहे? नाही तर हे छोट्या छोट्या फॅक्टऱ्या, आम्हाला काही मोठ्या फॅक्टऱ्यांची गरज नाही। लोक म्हणतात मोठ्या फॅक्टऱ्या पाहिजे, मोठ्या फॅक्टऱ्या जरूर पाहिजे, ते मोठ्या फॅक्टरी करतात, मोठं काम आहे। पण छोट्या छोट्या 10 आल्या 50-50 वाल्या तर त्या 500 होऊन जातात, 500 लोक पोचतात। त्या महाराष्ट्रातील शेतकरी आधीच संकटात आहेत। कधी दुष्काळ असू दे, कधी अतिवृष्टी, कधी पिकाला भाव नाही, कधी कर्जाचा प्रश्न आणि त्यावर वीज पुरवठ्याच्या तक्रारी। अशा वेळेला राज्यातील एका मंत्र्याच्या तोंडून शेतकऱ्यांना त्रास झाला तरी चालेल हे शब्द बाहेर पडतात। मग सामान्य शेतकऱ्यांना नेमका काय संदेश जातोय? पहिले त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ तुम्हाला सांगते। वीज पुरवठ्यावर बोलताना गुलाबराव पाटील यांनी उद्योजकांना अखंडित वीज देण्याचं महत्त्व सांगितलं होतं। त्यांचं म्हणणं होतं, उद्योग बंद पडले तर उत्पादन थांबतं, कामगारांचे पगार तरीही द्यावेच लागतात आणि मोठं आर्थिक नुकसान होतं। त्यामुळे उद्योगांना वीज पुरवठा खंडित होता कामा नये असा त्यांचा मुद्दा होता। पण आता याच मुद्द्याचं स्पष्टीकरण देताना त्यांनी वापरलेले शब्द आता वादाच्या केंद्रस्थानी आलेत। कारण उद्योगाचं महत्त्व सांगण्यासाठी शेतकऱ्यांचा त्रास उदाहरण म्हणून का वापरावा लागला? वाद वाढल्यानंतर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी गुलाबराव पाटील यांची बाजू घेतली। त्यांचं म्हणणं होतं, गुलाबराव पाटील यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला जातोय। कोणतेही मंत्री शेतकरी विरोधी असू शकत नाहीत असं त्यांनी सांगितलं। सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी काम करतंय आणि गुलाबराव पाटील हे स्वतः शेतकऱ्यांवर प्रेम करणारे नेते, म्हणजेच कृषी मंत्र्यांनी या वक्तव्यामागचा हेतू समजून घ्यावा अशी भूमिका घेतली। पण आता इथेच एक नवीन प्रश्न निर्माण होतो, जर हेतू वेगळा होता तर शब्द इतके वादग्रस्त का ठरले? शब्दांची निवड चुकीची होती का? कारण राजकारणात अनेकदा हेतूपेक्षा शब्दाचं महत्त्व जास्त जनतेपर्यंत पोहोचतं। उद्योग महत्त्वाचे आहेत का? नक्कीच आहेत। गुंतवणूक झाली पाहिजे का? नक्की झाली पाहिजे। पण रोजगार निर्माण झाला पाहिजे का? यावरही दुवत नाही। पण शेतकरी महत्त्वाचा नाहीये का? ज्याच्या शेतातलं धान्य आपल्या ताटात येतं त्यालाच त्रास झालेला चालेल असा संदेश का जावा? उद्योगांसाठी अखंडित वीज हवीच, पण शेतकऱ्यांसाठी दर्जेदार वीज ही तितकीच आवश्यक नाहीये का? विकास म्हणजे उद्योग आणि शेती दोघांचाही समान न्याय देणं नाही का? हा प्रश्न आता विरोधक विचारतायत, हे प्रश्न शेतकरी संघटना विचारतायत आणि कदाचित हेच प्रश्न महाराष्ट्रातील सामान्य नागरिकांच्याही मनात आले। उद्योग आणि शेती हे दोन्ही राज्याचा विकास असे दोन मजबूत आधारस्तंभ आहेत। पण प्रश्न उद्योगाच्या प्राधान्य देण्याचा नाही, तर प्रश्न आहे शेतकऱ्यांविषयी बोलताना वापरल्या जाणाऱ्या शब्दांचा। कारण अन्नदात्याचा सन्मान हा केवळ योजनांमधून नाही तर भाषेतूनही दिसायला हवा। गुलाबराव पाटील म्हणतात त्यांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढला गेलाय, तर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे म्हणतायत त्यांच्या मागचा हेतू समजून घ्यायला हवा। पण दुसरीकडे विरोधक आणि शेतकरी संघटना विचारतायत, जर शेतकरी सरकारच्या केंद्रस्थानी आहेत तर शेतकऱ्यांना त्रास झालेला चालेल अशी वेळच का आली? आणि शेवटी हा प्रश्न आता महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकासमोर आहे। उद्योजकांना अखंडित वीज मिळायला हवी, पण त्यासाठी शेतकऱ्यांचा त्रास दुहित का धरला जातोय?
तुम्हाला काय वाटतं? हे विधान केवळ चुकीच्या शब्दांची निवड होती की त्यातून सरकारच्या प्राधान्यक्रमाचा संदेश दिला गेला? तुमचं मत आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा.